आता पावसाचे काही अपडेट्स पाहूयात। नाशिक शहर परिसरामध्ये पावसाचा जोर कमी झालाय, तरी सुद्धा गोदावरी नदीची पूरस्थिती कायमच आहे। मात्र काही प्रमाणात नदीच्या पाणी पातळीमध्ये घट झाली। गोदावरी नदी धोक्याच्या पातळीच्या खाली आहे। बाजूला पावसाचा जोर कमी झालाय, तर दुसऱ्या बाजूला गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्गही वाढवण्यात आलाय। गंगापूर धरणातील पाणीसाठा सध्या 95% आहे, तो 85% कमी केला जाणार आहे। त्यामुळे पाऊस थांबला असला तरी सुद्धा नदीची पूरस्थिती कायम राहील। पुण्यामध्ये मावळ तालुक्यातलं पवना धरण अखेर तुडुंब भरलंय। त्यामुळे धरणाचे 6ही दरवाजे उघडायला लागले। दुपारी 3 वाजल्यापासून पवना नदीमध्ये 4820 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणारा आणि शेतकऱ्यांच्या पिकाची चिंता मिटवणारा हे चित्र आहे। मात्र आता पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणातनं पाण्याचा विसर्ग हळूहळू वाढवला जातोय। त्यामुळे पवना नदी किनारी राहणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर खडकवासला धरणातनंही मुठा नदी पात्रामध्ये 9372 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय।